परीक्षा कधी होते कधी होणार आहे हे तुमच्या हातात नाहीये. जागा किती येणार आहेत जागा किती जाणार आहेत माहीत नाही. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की तुम्हाला त्या जागेमध्ये जर यायचं असेल तरी त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही एक्झामला प्रिपेरेशननं जाल त्याच वेळी तुमच्या हार्डवर्कला तुमचं लक साथ देऊ शकतं असं मला वाटतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कल्याण चंद्रकला पंढरी हुलगे. माझं मूळ गाव हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याचं कुंभेफळ आहे. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्या गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झालं. त्याच्यानंतर मी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सोलापूरला गेलो होतो. संगमेश्वर महाविद्यालयातनं मी विज्ञान शाखेतनं उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण माझं नाशिकच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमधनं झालेलं आहे. पदवीच्या वर्षात असताना मी ज्यावेळेस कुंभमेळा होता त्यावेळेस असा विचार केला होता की आपण पण एक नव्या क्षेत्रामध्ये काम करायला काही हरकत नाही, एका विस्तृत क्षेत्रावर काम करावं या स्वप्नातनं मी स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला होता. पण माहीत नव्हतं करायचं काय, की नेमकं आता स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय तर घेतला आहे पण त्याच्यात नेमकं कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं वगैरे हा विषय थोडासा डोक्यात आला होता. मग त्यावेळी माझ्याच गावचे अशोक गायकवाड सर, त्यांचा दुसरा पुतण्या अमोल, हे दोघं पण युनिक अकॅडमीमध्ये असल्यामुळे एक फॅमिली मेंबर आहेत म्हणून मी निर्णय घेतला की आता आपण युनिक अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊया. 2017च्या मेच्या बॅचला मी युनिक अकॅडमीमध्ये आलो होतो. त्यावेळी युनिक अकॅडमीमध्ये मी थोडासा सिलेबसचं ज्यावेळेस मला डेप्थ समजली त्यावेळेस असा विचार केला की आपण सेल्फ स्टडी सुरू करायला काही हरकत नाही. सेल्फ स्टडी सुरू केला. 2018चा अटेम्प्ट मी पहिल्यांदा एक चांगला अभ्यास करून दिला होता. पण 18च्या अटेम्प्टला असं झालं की एक सीसॅटमध्ये 2-3 मार्क कमी आले. त्या वर्षीच्या राज्यसेवेच्या पोस्ट कमी असल्यामुळं कट ऑफ 247 मार्कांच्या आसपास लागला आणि 242 मार्कांवर मी असल्यामुळे मी काही प्री क्वालिफाय होऊ शकलो नाही. 2018च्या अपयशामधनं थोडंसं शिकलो की काही गोष्टी अवॉइड करायला पाहिजे होते, की एक स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यासाचं एक लिमिटेशन आहे ते क्रॉस करून आपण जो जास्तीचा अभ्यास करतो त्याला थोडंसं कन्साइज केलं आणि 2019ला मी पूर्व मुख्य पास करून मुलाखतीला पात्र झालो. मुलाखतीमध्ये माझं स्कोर चांगला होता. पण याच दरम्यान हे सगळं होत असताना मी कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, या सगळ्यांच्या प्रिलिम्स क्वालिफाय केलेल्या होत्या. स्टेट एक्साईजच्या 2018च्या मुख्य परीक्षेत मी राज्यात 33 होतो. स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटची मी एक्झाम दिलेली होती, त्याच्यामध्येही माझं सिलेक्शन झालेलं होतं. पण गॅझेटेड पोस्ट घ्यायचे हा विचार असल्यामुळं मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की आपल्याला जे आहे आपलं जे ध्येय आहे की गॅझेटेड पोस्टच घ्यायचे राज्यसेवेतनं. पण 2019च्या जे सेकंड की आले मेन्सची त्याच्यामध्ये माझे काही मार्क्स कमी झाल्यामुळं मुलाखतीला चांगले मार्क्स येऊनही मी फायनल लिस्टमध्ये येऊ शकलो नाही. त्याच्यानंतर त्याच्यातल्या ज्या चुकांवर होतं, युनिकमधनं अजित चहल सर होते, बालेकर सरांशी थोडासा वैयक्तिक संबंध, या सर्वांनी थोडंसं मार्गदर्शन केलं. 2020 ते 22चं जे काही 2 वर्ष होते ते थोडीशी कोविडमुळं थोडीशी संयमाचीच परीक्षा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. या 2 वर्षामध्ये आपण डॉक्टर आहेत, आपण चरितार्थ चालवायला पाहिजे की आपल्या स्वप्नांसोबतच जायला पाहिजे. जबाबदाऱ्या आणि स्वप्न यांना एकत्र घेऊन जायचं. थोडंसं त्यावेळी डोक्यामध्ये वेगळेच विचार यायला लागले होते. पण कुटुंबाचा सपोर्ट होता. आई वडील आणि मोठा भाऊ होता. मोठा भाऊ कमावता होता, वडील शासकीय सेवेमध्ये आणखी रिटायर झालेले नव्हते. त्याच्यामुळं पण एक वैयक्तिक जे सेल्फ रिस्पेक्ट असते त्याचा थोडासा दबाव माझ्यावर आलेला होता. पण तरी त्या काळामध्ये मी अंबाजोगाईला एक स्वतंत्र खोली करूनच राहिलो. त्या दिवसात अभ्यास केला, कंटिन्युएशन ठेवलं. 2020चा 29 एप्रिलला जी काही अंतिम गुणवत्ता यादी आली त्याच्यामध्ये मी राज्यात 21वा आणि NTC प्रवर्गामध्ये 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. एकूण मुलाखतींच्या गुणांमध्येही माझा राज्यात 2य क्रमांक राहिला. 71 गुण मिळवून मी सेकंड हायेस्ट इंटरव्ह्यूचा टॉपर झालो. या सगळ्या प्रिपरेशनमध्ये मला असं वाटतं की एक जीवनात एक अशी घटना होती की जी मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावीशी वाटते. 2019चा जो राज्यसेवेचा निकाल आला त्यावेळी मी त्या निकालामधनं बाहेर पडलो होतो. त्या दिवशी नेमकं मी घरी होतो कारण जूनमध्ये तो रिझल्ट आला, एक्सपेक्टेड मार्चमध्ये होता.
पण तो रिझल्ट जूनमध्ये आला कोविडमुळे. त्यावेळेस आईला ॲक्च्युली मी रडताना पाहिलं की आपल्या मुलाचा निकाल गेलाय. तर थोडंसं ते हे वाटायला लागलं की आपली स्वप्नही आता कुटुंबाची बनली आहेत, की एक जबाबदारी तर होतीच, पण एखादा रिझल्ट ज्यावेळेस कुटुंबाच्या समोर येतो आणि तो अपयशी रिझल्ट पचवणं हे आपल्यापेक्षा त्या कुटुंबाला जड जायला लागतं. म्हणून तो विचार केला की आपण आता यावेळेसचे जो काही अटेम्प्ट आहे, पण अटेम्प्ट कधी होणार हे कोविडमध्ये खूप अनिश्चितता आलेली होती की एक्झाम कधी होते. त्याच्यानंतर 3 वेळा प्रिलिम्स पोस्टपोन झाली. ज्यावेळी प्रिलिम्स झाली ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली प्रिलिम्स झालेली होती. तर या गोष्टी ज्या होत्या की त्या खरं टर्निंग पॉईंट होते की आता ही जी एक्झाम आहे ती एक आपल्याला क्वालिफाय करावीच लागणार आहे. मग मेन्सचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये मला लीड मिळाली, इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स आले, अंतिम गुणवत्ता यादीत आलो. या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की जे नवीन विद्यार्थी येत आहे किंवा जे कोणी अभ्यास करत आहे त्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही जग तुमच्यावर विश्वास ठेवेल न ठेवेल हा तुमचा जगाचा मुद्दा असू शकतो. तुमच्यावर विश्वास ठेवणारे तुमचे आईवडील असतात, कुटुंब असतं, ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवले ते शिक्षक असतात, त्यांना तुमच्यावर विश्वास असतो की तुम्ही करू शकता. पण या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्यावरचा विश्वास हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. की तुमचाच जर तुमच्यावर विश्वास नसेल तर कोणीतरी इतर येऊन तुमच्यावर विश्वास ठेवेल हे काही शक्य होत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. अभ्यासाच्या पद्धतीमध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत की मला असं वाटतं की क्लास लावावं की न लावावं इथपासनं बऱ्याच मुलांचे कन्फ्युजन असतं. मला असं वाटतं की क्लास या शब्दाला मी थोडंसं सबस्टिट्यूट करेल की तुम्ही मार्गदर्शन घ्या असं म्हणेल. मग ते एक क्लासचं घ्या, ज्याला ॲक्सेसिबल असेल त्यांना क्लास लावावा, किंवा ज्याचे कोणी अधिकारी मित्र असतील, मैत्रिणी असतील, वरिष्ठ असतील, या सर्वांशी तुम्ही भेटा, त्यांना बोला. कसं असतं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस आपण करू शकत नाही, कोणीतरी सांगणारं असलं पाहिजे की आपलं काय चुकतंय आणि आपण त्याच्यातनं इम्प्रूव्ह कसं होतो. चुकातनं शिकाल तर नक्कीच निकाल येणार आहे. MPSCचा पॅटर्न चेंज होतोय. MPSC कदाचित सब्जेक्टिव्ह होऊ शकते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येऊ शकतो तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास. ते तुम्ही ब्रॉन अँड बॉटम कसे झालेला आहात याच्यावरनं पुढच्या स्पर्धा परीक्षेचे निकाल ठरणार. मुलांना सांगायचं एकच आहे की बदलती परीक्षा पद्धती जी काही आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा संयम आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की आपल्या चुकातनंच आपण काय शिकतो. प्रत्येक परीक्षेला तीच चूक जर आपण करून जात असू तर ते एक चुकीचं होतं. सिलेबस एक ठरवून दिलेला आहे कमिशननं, त्या सिलेबसच्या बाहेर जाता कामा नये. माझी स्वतःची वैयक्तिक चूक अशी झाली होती की नॉलेज गेन करत बसणं याला स्पर्धा परीक्षेमध्ये तेवढीशी किंमत नाही जेवढे तुमचं जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही आउटपुट दिलं पाहिजे. एक्झाम ओरिएंटेड स्टडी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जो कॅरेक्टर डेव्हलपमेंट असतं ते तुमचं प्रोफेशनल डिग्रीज असतील, तुमचं जे अगोदर जे नैतिक मूल्यांचा जो काही विकास झालेला आहे तुमच्यामध्ये त्याच्यावरच डिपेंड असतं. मला असं वाटतं की सर्वात याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या काळात संयम ठेवा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. परीक्षा कधी होते कधी होणार आहे हे तुमच्या हातात नाही आहे. जागा किती येणार आहेत, जागा किती जाणार आहेत माहीत नाही. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की तुम्हाला त्या जागेमध्ये जर यायचं असेल तरी त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही एक्झामला प्रिपेरेशननं जाल त्याच वेळी तुमच्या हार्डवर्कला तुमचं लक साथ देऊ शकतं असं मला वाटतं. अनप्रिपेअर्ड माणसाची प्रत्येक ठिकाणीच बॅड लकला फेस होत असतं. ते ॲक्च्युली बॅड लक नसते, ते रिॲलिटी असते. तुम्ही त्याला एक्सपोज झालेला असता की तुम्हाला असं वाटतं हे माझं बॅड लक आहे. बॅड लक नाही, तुम्ही प्रिपेअर्ड नसता. ज्यावेळी तुम्ही प्रिपेअर असाल त्या दिवशी तुमचा नक्की रिझल्ट येणार आहे. फक्त या सर्व काळांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कुटुंबाला वेळ द्या. कुटुंबापासनं, आपल्या शिक्षकांपासनं मार्गदर्शन घेत राहा. त्यांच्याशी तुम्ही खूप ब्रेकआउट होऊ नका की स्पर्धा परीक्षा करतोय म्हणजे समाजाशी नातं तोडून चालत नाही. कुटुंबाशी कनेक्ट राहा, शिक्षकांशी कनेक्ट राहा, मार्गदर्शन घेत राहा. कुठनं घ्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी युनिक अकॅडमीला होतो कारण ते एक फॅमिली रिलेशन असल्यामुळे मी इकडे आलो होतो. तुम्ही कुठूनही घ्या, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही मार्गदर्शन घ्या, चुकांमधनं शिका, यश तुम्हाला नक्की मिळेल. थँक्यू. थँक्स अ लॉट.
एक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.